ब्रेकिंग न्यूज पाहूया. केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तर मान्सून संदर्भातली महत्त्वाची अपडेट. जिल्ह्यात 27 जूनपर्यंत 82.8% पाऊस झाला. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सर्वाधिक पाऊस झालेला आहे. रखडलेल्या पेरण्यांना आता वेग येण्याची शक्यता आहे. अमरावतीत पावसाची सरासरी मात्र सुधारली आहे. जिल्ह्यात 27 जूनपर्यंत 82.8% पाऊस झालाय. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सर्वाधिक पाऊस झालाय. रखडलेल्या पेरण्यांना वेग येण्याची आता शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. अमरावतीमधली ही आपण दृश्य पाहतोय. खरं तर यंदा जून अखेर आला, मात्र अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा अनेक ठिकाणी गंभीर झालेला आहे. त्यातच आता अमरावतीमध्ये पावसाची सरासरीही सुधारली आहे. आता बातमी आहे लोकशाही मराठीच्या बातमीच्या इम्पॅक्टची. मुंबई पोलीस शहर आयुक्तालयातील पोलिसांच्या बदल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या त्या पोलिसांच्या अखेर आता बदल्या झाल्या. 4 वर्षापासून अधिक काळ या बदल्या रखडलेल्या होत्या. शहर पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांच्यासह पोलीस अंमलदारांच्या बदल्या 4 वर्षांपेक्षा अधिक काळ रखडल्या होत्या. याची बातमी 2 दिवसांपूर्वी लोकशाही मराठीने दिली होती आणि त्यानंतर आता लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट आपण पाहतोय. नाशिकच्या सिडकोतील सोसायटीत समाजकंटकांचा धुडगूस पाहायला मिळाला. घरासमोर 2 कारच्या काचा फोडल्यात. वाहन मालक घरी नसताना अज्ञातांकडून ही तोडफोड करण्यात आली. अंबड पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा करण्यात आलाय, गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर सीसीटीव्हीच्या मदतीने आता संशयितांचा शोध घेणं सुरू आहे. रात्रीची गस्त वाढून दोषींवरती कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा आता होत आहे. राजेश पाध्ये आदर्श सोसायटी सिडको ऑफिसच्या मागे आता आम्ही घरात सगळे बसलेले असताना बाजूच्या आमच्या सोसायटीतले अमर वज्रे आणि दिनेश वाकारकर यांच्या गाड्या फोडल्या 2 जणांनी आणि ते या गल्लीतून पसार झाले. सदर हा आमचा सोसायटीचा परिसर असून इथे आमच्या सर्वांच्या गाड्या पार्क असतात. त्या पद्धतीने इथे एक माझी गाडी समोर खाली आमचे एक वाकारकर म्हणून राहतात, त्यांची गाडी अशा इथे 5-6 गाड्या आम्ही पार्क केलेल्या होत्या. तर आत्ता 8-8:15च्या दरम्यान मध्ये 5 ते 6 जणांचं टोळकं आलं व त्यांनी गाडीची पुढची व मागची दोन्ही काचा फोडून तसंच पुढच्या गाडीच्या पण त्यांनी काचा फोडलेल्या आहे व दहशत पसरवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. शेतकरी किडनी विक्री प्रकरणी आरोपी रवींद्रपाल सिंगला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. रवींद्रपाल सिंगने ब्रह्मपुरी न्यायालयात आत्मसमर्पण केलं होतं. या प्रकरणातील दुसरा आरोपी डॉक्टर गोविंद स्वामी मात्र अद्याप फरार आहे. शेतकरी किडनी विक्री प्रकरणी आता महत्वाची वेळ आहे. 7 जुलैपर्यंत आता पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली. दुसरा आरोपी डॉक्टर गोविंद स्वामी मात्र अद्याप फरार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.